नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आयुष्मान सचिन साळवे यांनी अहमदनगर भागातील बांधकाम कामगार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अर्ज तयार केले। अर्जात म्हटले आहे की बांधकाम कामगार हा भारतीय अर्थचक्रातील एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे, परंतु त्यांच्या वाट्याला अवहेलना आणि दुःख हेच आहे। कामाची ग्वाही नाही। महिन्यातील साधारणतः 10 ते 15 दिवस कामाचे दिवस भरतात। रोज सकाळी भाकरी बांधून तो घरातून कामासाठी निघतो, परंतु त्याला दररोज कामे भेटतीलच याची शाश्वती नाही। तरी त्याची महिन्याची मिळकत ही कमीच असते आणि त्या मिळकतीमध्ये त्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होऊ शकत नाही। त्या मिळकतीमध्ये मुलांचे शिक्षण, घरातील लोकांचे आजारपण, मुलींच्या लग्नाची सोय, भाड्याच्या घराचे घरभाडे अशा अनेक गोष्टी या एवढ्या तुटपुंज्या मिळकतीमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत। उपरोक्त सर्व गोष्टींचा शासनाने मनपूर्वक विचार करून सदर परिस्थिती डोळ्यासमोर आणून किती नाजूक आणि गंभीर परिस्थितीत असे कामगार जगत असतील याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या हिताचे व कल्याणासाठी शासनाने चांगले आणि ठोस पावले उचलावे ही आपणास हात जोडून विनंती आहे। यावेळी विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे, उत्तम भिंगार दिवे, बबन संभाजी दिवे, दीपक गायकवाड, संभाजी भिंगार दिवे, सौरभ पाडळे, सुनील साळवे, संजय जाधव, अलकाबाई आदी उपस्थित होते। कामगार यांची आज भेट घ्यायला आलो। या ठिकाणी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना, सगळ्या महामानवांना या ठिकाणी वंदन करून मी आज या ठिकाणची व्यथा ही जे बेरोजगार, रोजगार, शिक्षित रोजगार, असंघटित कामगार, वीट कामगार, वाळू कामगार, ऊसतोड कामगार, अशा सगळ्या गवंडी कामगार, गस फिटर कामगार, अशा असंघटित कामगारांचे प्रश्न असंख्य या ठिकाणी आहेत। ज्या ठिकाणी कामगारांना या ठिकाणचे ठेकेदार घेऊन जातात, काम करून घेतात आणि ज्यावेळेस पैसे द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस पैसे देत नाहीयेत, आरावरची भाषा करतात, मारहाण धमकी करतात आणि त्यांना त्यांचा जो मोबदला आहे, कष्टाचा जो मोबदला आहे तो भेटत नाही। अशा काही गोष्टी माझ्या कानावर आल्यानंतर मी यांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित झालो। खऱ्या अर्थाने हा असंघटित कामगार हा एक देशाच्या प्रगतीसाठी खूप मोठा एक हिस्सा आहे, पण ह्याच कामगारांची एवढी पिळवणूक होती, फसवणूक होतीये आणि हा कामगार आज हवालदिल आहे। यांच्या मुलाचे शिक्षण आज मराठी मीडियम मधून तुम्ही बंद केल्या आणि इंग्लिश मीडियम उघडल्या। 30,000 रुपये फी भरून 3 मुलांची फी भरणारे हा व्यक्ती नाही आहेत। हे सगळे मराठी मीडियम मध्ये जे शिक्षण होत होतं असं मीडियम इंग्लिश मीडियम मध्ये होत नाहीये। एका विषयासाठी तुम्ही आता इंग्लिश मीडियम हा विषय गेला, इंग्लिश शाळा बनवल्या, ह्या प्रस्थापितांच्या आहेत आणि या ठिकाणी हा जो वर्ग आहे हा इतके फी भरू शकत नाही। ही स्थिती समाजाची आहे। हा सगळा अल्पसंख्याक समुदाय आहे, म्हणजे सर्व आमदार खासदार या ठिकाणी येतात, आश्वासनं देतात, इलेक्शन झालं, मतदान झालं, निघून जातात, काही घेणं देणं नाहीये। तुमचे मुलं शाळेत जातात का नाही जातात काही त्यांचा घेणं देणं नाहीये। आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, लोकसभा निवडणुका चालूच राहत्या, पण हा असंघटित कामगार आहे, हा नाक्यावरती कायमस्वरूपी आहे। 40-50 वर्षापासून त्यांच्या हयात गेल्या, 75 वर्ष ओलांडली तरी पण आज हा मजूर काम करतोय। त्यांना थकवा जाणवतो, त्यांनी त्यांच्या व्यथा कुणाला सांगायच्या, ही स्थिती आहे। त्यांना आज राहण्यास घरकुल नाहीये, त्या ठिकाणी संजय नगरकडे घरकुल दिले, त्या घरकुलाची आज अशी अवस्था आहे का तिथं गटार गंगा झालेली आहे। महानगरपालिका धूर फवारणीला येत नाहीये आणि कुणी त्याच्यावर लक्षही देत नाही। तुम्हाला मच्छर खाऊ नये तर तुम्ही आजारी पडू, काही घेणं देणं नाहीये, सगळे दवाखाने हाऊसफुल झालेले आहेत। ही सध्याची स्थिती सामाजिक आहे। 80% हा बहुजन समाज असतानाही 20% लोक यांच्यावरती राजकारण करून 20% ते मलाही खातात आणि हा 80% समाज हा फक्त झेंडाधारी म्हणून वापरण्यात येतोय। हे सगळं थांबलं पाहिजे, त्यासाठी मी हा कामगार नाक्यावरती आलो आणि यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हा सामाजिक प्रवाहामध्ये मांडणं गरजेचं आहे। आज प्रत्येक जण कुणी पोळी खातो, कुणी चटणी खातो, कुणाला चटणी मिळत नाहीये। ही परिस्थिती आज झोपडपट्टी सारख्या बाहेरचा कामगार आलेला, तालुक्यात जिल्ह्यातला कामगार आले, या ठिकाणी उघड्यावर बसतो, पाऊस येतो, भिजून जातो, आजारी पडतो, कुणाला काही घेणं देणं नाहीये। ही स्थिती आहे काय? अशी स्थिती असताना पण आज हा माणूस या ठिकाणी पोटाचा उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज तक धरून बसलेला आहे। यांनी यांच्या व्यथा कुणाला सांगायच्या?
खासदार आमदार आले, आम्ही हे करू ते करू सगळे होऊन गेले. काय भाई सगळेच आहे तिथे, इथं कोण भाई नाही. पण यांचे प्रश्न मांडणारा कोण आहे? इथं सामान्य जनतेतून एक नेतृत्व तयार झालं पाहिजे आणि नेतृत्वाने इथं यांच्या मूलभूत गरजा काय आहेत ह्या मांडल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने हे सगळं होत नाहीये. या मजदुरांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. या मजदुरांसाठी सरकारी शाळा, ज्या तुम्ही सरकारी शाळा बंद पाडल्या सरकारने, अतिशय गलिच्छ सरकार आहे भाजप सरकार. आणि या गलिच्छ सरकारने सरकारी शाळा बंद करून इंग्लिश मिडियम खोलल्या. या इंग्लिश मिडियम मध्ये ह्या लोकांचा फी भरण्याचा खिशाची तयारी नाहीये. आज यांनाच काम मिळत नाही ते इंग्लिश मिडियमच्या फी करून भरणार आहेत. तुम्ही म्हणता तुम्ही मराठी मिडियम तुम्ही ठेवल्याच नाहीये, तर यांनी मराठी मिडियम मध्ये कुठे टाकायचे? शाळेच्या आवारामध्ये नेऊन बसवायची मुलं आणि मागे यायचं. त्या लोकांची व्यथा मांडणारे आज या ठिकाणी भारत देशामध्ये कुणी राहिलेलं नाहीये. आम आदमी, आम जो जनता आहे ही उपाशी पोटी झोपतीये. आम्ही फक्त आश्वासना देतोय, आम्ही हे करू ते करू. यांचे राहिले अधिकार हे क्रिमिलियर हा कायदा आणून पण काढून घ्यायचा हा सरकारचा मानस आहे काय. त्यामुळं हे सगळं थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यातून आम्ही 30 तारखेला मेळावा बोलत आहोत. सर्वसामान्य सगळ्या 12 मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते जमा होणार आहेत. याच्यावरती मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि यांचे अधिकार यांना मिळवून देण्यात येतील. जय भीम, जय शिवराय. कामगार, गज फिटर, सुतार, कारखान्यातील असंघटित कामगार या कामगारांना कसली सरकारतर्फे सुविधा नाही. त्यांना तटपुंजे पगार असतात कामाचे. त्याच्यानंतर त्यांच्या हाताला काम लागत नाही. त्याच्यानंतर बाहेरचं अतिक्रमण झालेले असल्यामुळे महाराष्ट्रातले तरुण कामगार हा बेकार झालेला आहे. या कामगारांना कामगारांची संधी उपलब्ध करून द्यावी. त्याच्यानंतर त्याच्या जी मिळकत आहे महिन्याची, ही मिळकत पूर्ण होत नाही. त्याच्या कुटुंबाची उपासमार होते. ही उपासमार थांबविण्याकरता त्यांना पिवळे रेशन कार्ड देऊन त्यांना किमान 20 दिवसाचं रेशन आणि किराणा द्यावा, ही सरकारतर्फे मागणी देतो. त्याच्यानंतर जे सरकार मदत करतं, ही मदत काही ते फायद्याची नाही. ही जी मदत सरकार देतं, पेट्या वाटतं, त्याच्यानंतर भांडे वाटतं, ही मदत काही या कामगारांना पुरेशी नाही. कामगारांना ज्या त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवायचे असते, त्याच्यासाठी त्या शाळेची फी तो कामगार देऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्याचा जे युनिफॉर्म लागतो, त्याचा युनिफॉर्म तो घेऊ शकत नाही आणि त्याच्या कुटुंबाची हालापेष्टा होते. आणि याचा ताण असह्य होऊन तो कामगार महाराष्ट्रातील बांधकाम कामगार, गज फिटर, कारखान्यातील असंघटित कामगार, खोत कामगार, हे सर्व कामगारांची जी कमाई तटपुंजी आहे त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी ती पुरेशी नाही. तरी या सर्व कामगारांना पिवळे रेशन कार्ड देऊन त्याची शहानिशा करून त्यांना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे व त्यांच्या महिन्याची जे त्यांच्या लेकराबाळांची जी उपासमार होते ती उपासमार थांबवावी. उपासमार थांबवावी आणि सरकारने याची दखल घ्यावी. महाराष्ट्राचा कामगार मंत्री हा कधी हे प्रश्न उचलताना दिसत नाही. मुख्यमंत्री याच्यावर कधी विचार करत नाही. महाराष्ट्राचा हा जो कामगार आहे हा महाराष्ट्रातल्या अर्थचक्रा मधला एक महत्वाचा दुवा आहे आणि तोच दुवा हा आज हालापेष्टेत जगतोय. त्याला अस्पृश्याच्या खालच्या दर्जाची वागणूक मिळते. त्याला त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले जाते. त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. कधी कधी त्याच्या कामाचे पैसे सुद्धा देत नाही. तो ठेकेदार आणि तो मालक त्याला बिगर पैशाचा हाकलून देतो. पैसे नाही म्हणून त्याची दखल पोलीस स्टेशनलाही घेतल्या जात नाही. त्या कामगाराला कुठलाही आधार नाही. अशा कामगाराची सरकारने दखल घ्यावी व त्याच्या त्याच्या मुलांच्या बाळांच्या शिक्षणाची आणि या गरीब आणि श्रीमंत ही जी दरी पडलेली आहे ही दरी कमी करण्याचा सरकारने प्रयत्न करावा. जे सरकार जो आता वाटप करतोय किंवा काही सुविधा देतोय त्यामुळे त्या कुटुंबाचा काही उपयोग होत नाही. त्याच्या मुलांचं शिक्षण होत नाही. आम्हाला फक्त घरकुलाची अपेक्षा आणि पिवळ्या कुटुंबाची अपेक्षा आणि कामगारांना आम्हाला इथं बसण्यासाठी जागा बिगा सुविधा सगळे पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. दुसरे काही नाही अपेक्षा. काम सगळे व्यवस्थित लागले पाहिजे. सगळ्या लोकांना मान्य झाले पाहिजे.
मुलांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे, सगळी सोय झाली पाहिजे, घरदार लोकांना भेटले पाहिजे. आम्ही मतदान करतो, सगळं करतो, पण आम्हाला घरदार तर भेटले पाहिजे ना, राहायला भाडे कवर भरायचं.